महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे। लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज, मोबाईल नंबर 9850 36 32 02, संपर्क साधा। विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने सत्कार। गोवा इथं बेस्ट आयकॉनिक समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सादिक भाई नदाफ व SK गायकवाड व दैनिक लोकशाही मतदार संपादक अक्षय बबलाद यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच डॉक्टर मनोज देवकर व सारा न्यूजचे राम हुंडारे यांनी क्लबच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून सोलापूर जिल्हा व शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले। यांच्या कार्याची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून वसुंधरा पुरस्कार मिळाल्याने विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत पवार यांच्या अध्यक्षतेखाली सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। सर्वांना फेटा बांधून शाल हार देऊन सत्कार करून शुभेच्छा देऊन गौरवण्यात आले। यावेळी विश्व परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशफाक शेतकरी आणि आपल्या प्रस्तावनात विश्व परिवर्तन फाउंडेशनची माहिती देऊन शुभेच्छा दिल्या। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत निर्माण चळवळीतील पहिला हिंदी चित्रपट खैरलांजी हत्याकांडावर आधारित पैगाम या हिंदी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले। यावेळी विकीपाल गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष इकबाल शेख, राष्ट्रीय सदस्य बुरहान काजी, प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान, जिल्हाध्यक्ष अहमद कोतवाल, पत्रकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष युनुस अत्तार, जिल्हाध्यक्ष शब्बीर मणियार, शहराध्यक्ष विजयकुमार उघडे, अजबुद्दीन कोरबो, वहाब शेख आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व पत्रकार बंधूंचा आणि आमच्या पत्रकार फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो। आज या ठिकाणी आपण छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपण पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंतराव पवार साहेबांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। आज या छोट्याशा कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की आपल्याला आपले सारा न्यूज नेटवर्कचे संपादक, वृक्षप्रेमी राम हुंडारे साहेब यांची महाराष्ट्र शासन पुरस्कृत महानगरपालिका सोलापूर कडून त्यांना वसुंधरा पुरस्कार मिळालेला आहे। त्याबद्दल त्यांचा सर्वप्रथम आपण स्वागत करू आणि त्यांचा टाळ्या वाजवून स्वागत करू। दुसरं आपले डॉक्टर मनोज देवकर जे पर्यावरण दूत आहेत, त्यांनासुद्धा वसुंधरा पुरस्कार मिळालेला आहे। त्याबद्दल त्यांचासुद्धा आपण शुभेच्छा देऊ। तिसरा आपले सादिक भाई नदाफ जे चांगले आपल्या सर्वांचे परिचयाचे आहेत, त्यांचा राष्ट्रीय सोशल वर्कर अवॉर्ड पणजी गोवा इथं त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यामुळं आपलंसुद्धा कर्तव्य की त्यांचा सत्कार करावं या देशाने आपल्याला आणि आपल्या सर्वांचे लाडके बंधू अख्खी बबलाद जे लोकशाही मतदार, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना त्यांचा सत्कार परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं आपण आज पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून करण्याचं आपण ठरवलेलं आहे। त्या सर्व संतांना मी आज जो हा कार्यक्रम आयोजित केला विश्व परिवर्तन फाउंडेशन, कारण त्या नावामध्येच असं एक विश्व आहे। विश्वमध्ये जगाचं पूर्ण परिवर्तन काय, कारण आपण विचार करत नाही। आणि माझे सहकारी मित्र सादिक भाई, अशफाक साहेब सत्कार मूर्ती आणि माझे खूप जवळचे, खूप मी समाज कल्याणमध्ये काम करत असल्यापासून मला वेळोवेळी मदत करणारे असे डॉक्टर गायकवाड साहेब। आणि या नवीनच एक पत्रकारितेमध्ये आम्ही आत्ता आलो आणि खासदारकीला वगैरे आम्ही उभा राहिलो असे उघडे साहेब। कारण आम्हाला एक पत्रकारिते संदर्भाने आम्हाला जास्त काही माहीत नव्हतं, कारण मी ही पत्रकारिता 2006-07 केलेली होती। पण एका याच्याने मला सांगितलं की तुम्ही आरएनटी घ्या आणि आमच्यासोबत काम करा। तिथं मला थोडी वेगळी वागणूक मिळाल्यामुळं मला हे चॅनल वगैरे काढावं लागलं, कारण मला याच्याबद्दल मी कशात कमी आहे, कारण आम्ही
मी स्वतः MSW PhD आहे, डॉक्टरेट मला सामाजिक कार्याची नोएडा विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने बहाल केली. आणि आजच साहेबांच्या समोर एक फोन आला होता की तुमचा कार्य अहवाल आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि एक PhD आणखी दिल्लीला घ्यायला एव्हेस्कर केला. तर मी त्यांच्यासमोरच म्हणलं की मला काय नको, कारण हा माझा गोव्याचा हा दुसरा पुरस्कार आहे. अशफाक सर आजचे सत्कार मूर्ती सादिक भाई नदाब सर, सारा न्यूजचे राम हुंडारे, डॉक्टर मनोज देवकर, आमचे युवा पत्रकार, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक आणि प्रबुद्ध फिल्मचे मेंबर यांचा आज वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. असे अक्षय कुमार बबलार, त्याचप्रमाणे आमचे सन्मित्र आणि पत्रकारी क्षेत्रात नुकतीच सुरुवात केलेली आहे पण खळबळजनक पोलीस टाईमच्या माध्यमातून असे आमचे प्राचार्य सुभाष गायकवाड, विश्व परिवर्तन फाउंडेशनचे सर्व गुलाबभाई, रजाकभाई, आमचे विजयकुमार उघडे ज्येष्ठ पत्रकार आणि बंधूंनो, आजचा खूप चांगला कार्यक्रम विश्व परिवर्तनच्या माध्यमातून फाउंडेशनच्या वतीने होत आहे. या निमित्तानं खरं तर मी अभिनेता दिग्दर्शक आहे सोलापूरचा. तिसरा चित्रपट आता आपला रिलीज होत आहे हेरलांच्या हत्याकांडावर. त्याचं नाव आहे पैगाम. तो येत्या 11 ऑक्टोबरला रिलीज होत आहे. तर या निमित्तानं आपण त्याचा प्रचार आणि प्रसार करावा आणि सगळ्यांना सांगावं तो चित्रपट पाहणं. कारण का या चित्रपटामध्ये खैरलांजीचे हत्याकांड जे दाखवले ते भयानक आहे. मानवतेला काळीमा फासणारं हत्याकांड घडलेलं आहे. मैं एक अखबार हूँ, मेरी हैसियत ही क्या, मगर शहर में आग लगाने के लिए काफी हूँ. आज या ठिकाणी विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्या जमलेल्या दिग्गज पत्रकारांना त्यांच्या समवेत आज जे विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने जे सामाजिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना जे पुरस्कार दिला, हे सन्मान केला, सत्कार केला, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. ही कौतुकाची थाप त्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे. अशफाक सरांचं काम अतिशय चांगलं आहे. यापुढेही समाजात चांगलं काम करणाऱ्या, उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांना असंच त्यांची कौतुकाची थाप मिळावी, त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा अशी अपेक्षा बाळगतो. सबसे पहले विश्व परिवर्तन फाउंडेशन का और इनके तमाम जिम्मेदारान, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद, इनके संस्थापक अध्यक्ष, तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. अक्सर ये बात मैं आपको बोलना चाहता हूँ, लोगों की खुशियों में शामिल होना हमारे अशफाक सर के बहुत गहरे संबंध है. हमारे दोस्त हैं और हमारे अध्यक्ष पवार साहब, जय हो. यहाँ पर जो भी मेरे दोस्त लोग हैं, मनियार साहब रहने दो, हर एक जितने भी अक्की भाई वगैरह जो भी हैं, ये बहुत करीबी के लोग हैं. रोज हमारे उठने बैठने वालों में के लोग हैं. आज हमको एक पुरस्कार जो मिला, आपको थोड़ी देर के लिए बताना चाहता हूँ कि गोवा के अंदर सोलापुर में सिर्फ 2 ही लोगों को चुना गया. वो 2 लोगों में सिर्फ हमारे डॉक्टर गायकवाड़ सर और सादिक नदाब का नाम आया. इस साल का बेस्ट आइकॉनिक अवार्ड वहाँ के मुख्यमंत्री और विधानसभा के अध्यक्ष के हाथ से मिला हुआ है. मैं सिर्फ कहना इतना चाहता हूँ कि हमारी खुशी में हमारी जब वो पीठ थपथपाते हैं आप जैसे लोग और जिम्मेदारान, तो काम करने का मज़ा आता है. हर एक जो हमारे काम के पीछे जो हमारे काम में खामियां काटना, हमारे न्यूज़ भाई अतार रहने दो, हमारे अध्यक्ष रहने दो, पवार रहने दो, जो हमारे कामों में खामियां भी काटते हैं, गलती भी होती है तो हम बताते भी हैं. तो मैं सिर्फ इतना ही कहना चाहता हूं कि आप लोगों का जो खुशी में हमारा साथ है, ये देख के हमको बहुत खुशी हुई. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे. लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज
मोबाईल नंबर 9850 36 32 02.